शेतकरी भावा बहिणींनो, मागच्या 2023 साली झालेली अल्पवृष्टी 2024-25 मध्ये उत्पादन बऱ्यापैकी झालं, परंतु केंद्र सरकारने घेतलेल्या आयात निर्यात धोरणाचा परिणाम हमीभावानं खरेदी न केल्यामुळं शेतकऱ्यांना बेभाव विकावं लागणारं सोयाबीन आणि कापूस यामध्येच फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि लागलीच या वर्षीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला एप्रिल मे मध्ये जो अवकाळी पाऊस, जून मध्ये पावसाचा खंड आणि ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तर झालेली अतिवृष्टी संबंध महाराष्ट्राने आपण अनुभवलेली आहे. आणि या अभूतपूर्व अशा अतिवृष्टीनंतर, नुकसानीनंतर खरं म्हणजे सरकार मायबाप म्हणून एक भरीव मदत करेल अशा आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचं काल पूर्ण भ्रमनिराश हा संबंध महाराष्ट्राचा झालेला आपण बघितलेला आहे. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला या म्हणीप्रमाणे शेतकरी मागणी काय करत होती, शेतकऱ्यांचं नुकसान काय झालेलं आहे, या सगळ्या बाबींचा अंदाज माहिती असताना सुद्धा ज्या पद्धतीच्या आकड्यांच्या खेळाचा घोषणा मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत, यामधून कुठलीही प्रत्यक्ष मदत ही शेतकऱ्यांना मिळेल याची शक्यता फार कमी कालच्या याच्यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणून किसान सभेनं जो निर्णय घेतलेला आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी जो कर्जाऊ रूपामध्ये आपल्या शेतीमध्ये जे उत्पादन खर्च केलेला आहे, सलग मागच्या 3 वर्षापासून जी शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबना होती आहे, निसर्गानं जो काही शेतकरी नागवला गेलेला आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सरकार नक्कीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा जी सरकारने निवडणुकीपूर्वी केलेली आहे ती योग्य वेळ समजून यावेळेस काल करेल अशा प्रकारचं आशा संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना होती. आणि या अभूतपूर्व अशा नुकसानीच्या धर्तीवरती सुद्धा ज्या पद्धतीच्या मदती या संदर्भामध्ये पंजाब असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, या संबंध राज्यांनी दिलेल्या आहेत, त्या धर्तीवरती एकरी 50,000 रुपयाची तरी मदत हे सरकार घोषित करेल अशी अपेक्षा असताना सुद्धा त्याला हरताळ फासण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून एवढंच नाही तर ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत, विम्याच्या अनुषंगानं सुद्धा जी काही रक्कम भविष्यात मिळणारी आहे ती सुद्धा याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅल्क्युलेट केलेली आहे. खरं म्हणजे हा विमा मुख्यमंत्र्यांच्या, पंतप्रधानांच्या म्हणण्यानुसार मिळणार आहे की विमा प्राधान्यानुसार मिळणार आहे, हा सुद्धा प्रश्न याच्यामधून निर्माण होतोय. मुख्यमंत्री महोदयांच्या म्हणण्यानुसार जर मिळणार असेल तर 2020चा विमा अद्यापही का मिळाला नाही? 2020च्या विम्यासंदर्भात माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर सुद्धा अद्यापही कंपन्यांनी विमा शेतकऱ्यांना संपूर्णपणे वाटप केलेला नाही आहे. आणि म्हणून एकूण ही सगळी जी काही गोळाबेरीज आहे ही केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी आहे. आणि म्हणून या विरोधामध्ये उद्याच्या 10 तारखेला संबंध महाराष्ट्रामध्ये किसान सभा या मुख्य मागण्यांना घेऊन की संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची करा, 50,000 रुपये एकरी नुकसान भरपाई द्या, जे शेतमजुरांच्या हाताला काम मागच्या 2-3 महिन्यापासून मिळालेलं नाही आहे त्यांचं श्रम नुकसान म्हणून त्यांना 30,000 रुपये द्या, पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर करा, आणि या खरडून गेलेल्या ज्या जमिनी आहेत त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जी पारदर्शकता समोर येऊ द्या. संबंध नदी नाल्या आणि वड्याकाठच्या ज्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत त्याचं संपूर्ण क्षेत्र हे पंचनाम्यामध्ये घ्या आणि त्या क्षेत्रावरती भरपाई द्या, अशा मागण्यांना घेऊन उद्याच्या 10 तारखेला बीड जिल्ह्यातल्या संपूर्ण तहसीलवरती किसान सभा, शेतमजूर युनियन आणि CITU कामगार संघटनेच्या वतीनं निदर्शने आयोजित करण्यात आलेली आहेत. यामध्ये आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशा प्रकारचं आव्हान किसान सभेच्या वतीनं आपल्या संबंध सर्वांना करण्यात येत आहे.